रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। विठोबार घुमाई हे विठोबार घुमाई हे विठोबार घुमाई हे विठोबार घुमाई हे विठोबार घुमाई विठोबार घुमाई हरी
ना दे रे ना कृपावंत भावे कृपावंत कीर्ति कृपावंत कीर्ति कृपावंत कीर्ति हरे कृपावंत कीर्ति कृपावंत कीर्ति कृपावंत साधा पमग मग सा हो कृपावंत कीर्ति कृपावंत कीर्ति कृपावंत कीर्ति कृपावंत कीर्ति कृपावंत कीर्ति हरे कृपावंत कीर्ति कृपावंत कीर्ति कृपावंत कीर्ति 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 कृपावंत कीर्ति दिन बहु अवरती दिन बहु थोड़ा विको राहू दे दिन बहु दिन बहु दिन सदा पमग मग दिन बहु आवडती दिन बहु बहु दिन बहु आवडती दिन बहु आवडती अंतभार पाये माता दाता बडवा हे माता हरे दीनबंधु दीनबंधु आवडती दीनबंधु दीनबंधु आवडती दीनबंधु दीनबंधु आवडती दीनबंधु दीनबंधु आवडती दीनबंधु बहु आवडती ओ दाता बडवा हे माता करी योग क्षमा करी करी हा करी 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 सदा पमग मग सरे गे 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 हा करी योग क्षमा योग क्षमा चिंता करी योग क्षमा चिंता योग क्षमा चिंता
बोला पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की श्री गोकर्णेश्वर भगवान की गोकर्णेश्वर भगवान की जय सद्गुरु जोग महाराज की जय दुपेश्वर भगवान की जय सद्गुरु गजानन महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय विठाला 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 किती दिन बहु आवडती त्यांचा बारवाई माता करी योगक्षम चिंता भुलोणे दिवाट करदरुणी दावी नीट त्यांचा बारवाई माता करी योगक्षम चिंता तुका तुका म्हणे जिवे अनुसरल्या एका मावी त्यांचा बारवाई माता करी योगक्षम चिंता विठाला 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 बोला पुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की आदिशक्ती मुक्ताबाई की जय सद्गुरु जोग महाराज की गोकर्णेश्वर भगवान की जय विठाला 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 पांडुरंगा करू प्रथमन मन पांडुरंगा करू प्रथमन मन पांडुरंगा करू प्रथमन पांडुरंगा करू प्रथमन
समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुदामं जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैव धबलासं विठ्ठलं चिन्तयामि नागेन्द्राराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमो शिवाय। रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वरासी जुडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय। प्रारंभे विनंती करू गणपते विद्यादया सागरा अज्ञानत्वरोणी बुद्धिमती दे आराध्य मोरीश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य अवघे देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी आता हृदय आपुले चोफाडुनिया भले वरे बैसव पावले श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाईल माघारा गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते पदतिरिताचे प्राशन करिता पदतिरिताचे प्राशन करिता मुखी गणगवे आसु भो मुखी धरते मुखी गणगवे आसु माया माऊली गजाननाने माया माऊली माया माऊली माया माऊली गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते माया माऊली गजाननाने माया माऊली गजाननाने क्षणात पुसले आसू क्षणात पुसले आशी घरात कुसले आशी मनोनीलावांगाराय सामर्थ्याने आवाज वाढव दादा आवाज वाढव मोकळा कर आवाज जरा मृदंगाला थोडासा नॉर्मल उठू दे मृदंगाचा आवाज सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाईल माघारा गण गण गणात बोले हो गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते
श्री सद्गुरु गजानन महाराज की विठ्ठल कृपावंत किती दीनबहू आवडती त्यांचा भारवाई माता करी योग क्षम चिंता प्रस्तुत प्राप्त स्थळी अखिल कुट ब्रह्मांड नाही भगवान पांडुरंगाच्या पंढरीच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनी विश्वसंत ज्ञानाचे सागर भक्तीचे आगर वैराग्याचे मृतिमंत पुतळे देहू निवासी असे असणारे श्रीमंत जगद्गुरु तुकोबार आहे. विश्वाच्या पाठीवरती जगद्गुरु तीन आहे. पहिले कोण आहे? विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. तसा ब्रह्मांडाचा चालक राजाधिराज कोमलांग आणि श्यामलांग जगाचा न्यायाधीश म्या बोलविल्या मेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले जो जगाती चाडिता कृष्ण वंदे जगद्गुरु. दुसरे जगद्गुरु कोण आहे? ज्यांनी गीतेवरती गोडभाष्य केलं ते जगद्गुरु शंकराचार्य. आणि तिसरे जगद्गुरु कोण आहे? महाराजांनी सांगितलं जगद्गुरु तुका जगद्गुरु तुका तरणामयाचा जगद्गुरु तुका तरणामयाचा जगद्गुरु तुका तरणामयाचा जगद्गुरु तुका जगद्गुरु तुका अवतारणामया जगद्गुरु तुका अवतारणामया जगद्गुरु तुका अवतारणामया संप्रदाय सकळताय तोनिया संप्रदाय सकळताय तोनिया संप्रदाय सकळताय तोनिया जगद्गुरु तुका अवतारणामयाचा जगद्गुरु तुका अवतारणामयाचा जगद्गुरु तुका अवतारणामयाचा जगद्गुरु तुका अवतारणामयाचा संप्रदाय सकळाचा जगद्गुरु तुका अवतारणामयाचा जगद्गुरु तुका अवतारणामयाचा संप्रदाय सकळांचा इथूनिया ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया तुका झाला से कळस भजन करा सावकाश. असे श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा हा चार चरणाचा अतिशय महत्त्वाचा इहलोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचा जन्म मरणाचा सोडा साजरा करणारा अभंग जगद्गुरु श्रीमंत तुकोबारायांचा आजच्या या कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा भावार्थ आणि स्पष्टार्थ बोलण्याच्या अगोदर कारण ही सेवा किंवा निमित्ताने हे वक्त्याचं आद्य कर्तव्य होते. या नात्यानं बोलायचं झालं तर ते असं संतांच्या पदस्पर्शांना पुनीत आणि पावन झालेली ही भूमी संत भूमी श्री क्षेत्र श्री तीर्थक्षेत्र गोकर्णेश्वर भगवान स्वस्थान दाभाडी या पवित्र अशा भूमीमध्ये चालत असलेला सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सोहळा. पण या वर्षी भक्ती रौप्य महोत्सव सोहळा आहे. रौप्य महोत्सव सोहळा का? कारण या सप्ताहाला 25 वर्ष पूर्ण झाले. 25 वर्ष 24 वर्ष होऊन गेले. 2 तप झाले आणि तिसऱ्या तपाकडे वाटचाल आहे. 2 तप पूर्ण झाले. एक तप म्हणजे 12 वर्ष झाल्यानंतर एक तप पूर्ण होतं. 24 वर्ष झाले म्हणजे 2 तप झाले. आणि हा
2 तपाच्या नंतर याला रौप्य महोत्सव म्हटला जातो. आणि या भक्ती रौप्य महोत्सव सोहळ्यामध्ये आपण हा पर्वकाळ आपल्या जीवनामध्ये साधला. या पर्वकाळामध्ये आणि या प्राणंगणामध्ये, या संतांच्या दरबारामध्ये, संतांच्या भूमीमध्ये तुम्ही आपण कथा श्रवण करीत आहात. आजचा या सप्ताहाचा पहिला दिवस आहे आणि या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं आयोजन समस्त आमच्या या बाबांनी, संपूर्ण गावकरी मंडळींनी तद्वत या कार्यक्रमासाठी फार मोठा सिंहाचा वाटा आणि फार मोठा एक म्हटलं तरी चालते की बाबा या कार्यक्रमाचं रोपट ज्यांनी लावलंय आमच्या आदरणीय परमपूज्य श्री शांतीराम बाबा. जीवनामध्ये साधना कोणाची असेल हे काही सांगता येत नाही. कोणाची कशी साधना असेल, कोणाची कशी उपासना असेल हे काही सांगता येत नाही दादा. ते साधना आणि तप झाल्यानंतर त्याचं एक वैभव वेगळं निर्माण होते, अस्तित्व वेगळं निर्माण होते. आज या ठिकाणी आपल्याला हे अस्तित्व दिसतं, हे ऐश्वर्य दिसते, वैभव दिसते दादा. बघा हे जे साम्राज्य दिसते, साम्राज्य दिसते, याच्या मागे साधना आहे, याच्या मागे तप आहे. कोणाची कशीच साधना असेल, कोणाचं कसं तप असेल हे बोलता येत नाही. कोण जाणे कोणा घडी उपासना, कोण या वचना प्रतिपाडी, कोणाची उपासना कशी असेल. म्हणून आमच्या बाबांनी सर्वांना माहीत आहे 16 ते 17 वर्ष बाबांनी अन्नाचा त्याग केला. अन्नाचा त्याग केला जीवनामध्ये. जीवनामध्ये अन्नाचा त्याग, अनेक विकारांचा त्याग बाबांनी आपल्या जीवनातून दूर केला. ही साधना आहे आणि बाबांच्या या आशीर्वादाने, मार्गदर्शनाखाली हा गोड असा सप्ताह चालू आहे श्रीमद भागवत कथेचं. आणि या कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजन बाबा तर माझ्याशी बोलले नाही. 2 महिने झाले तारीख घेतली बाबा. मी इकडनं जात होतो, मुंबईकडून जात होतो, खारघरून घरी जात होतो. त्यावेळेला ताईचा फोन आला, गाडीमध्येच होतो. म्हटले महाराज आम्ही तुमचं कीर्तन ऐकले चॅनलवरती, आम्हाला तुमची सेवा हवी आहे. म्हटलं ताई ठीक आहे. ताईच्यामुळे इथे येण्याचा योग मला प्राप्त झाला. आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन ताईच बोलल्या माझ्याशी. आणि इथं आल्यानंतर वेगळं वाटलंय. हो दादा बघा ना काय भूमी आहे. बाबा बोलले नाही, पण एवढं कार्यक्रमाचा संपूर्ण कारभार, एवढं ओझं आमच्या ताईकडे आहे. सिंहाचा वाटा फार मोठा आहे. आणि या ठिकाणी साध्वी ताई माई साहेब, जीवनामध्ये साधना महत्वाची आहे. जीवनामध्ये साधना महत्वाची आहे. तपाला महत्व दिलं. तप केव्हा, तप झाल्यानंतर महाराज म्हणतात एक वाचा वेगळी प्राप्त होते माणसाला. भगवंताचं चिंतन केल्यानंतर, भगवंताचं चिंतन केल्यानंतर साधनेमध्ये भगवंताचं चिंतन केल्यामुळे वाणीला फार मोठी प्रखरता प्राप्त होते. प्रखरता प्राप्त होते, प्रभुत्व वेगळं तयार होते दादा. ऐका, एक भगवंताचं चिंतन, एक संतांचं, सज्जनांचं नाव, सज्जनांचं नाव मुखाला घेतल्यानंतर ती वाचा काय, ती वाचा कशी होते. महाराज म्हणतात पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे,
सज्जनांची नावे. सज्जन म्हणजे संत आहे. सज्जन म्हणजे संत आहे बाबा. आणि एक वाक्य बोलतो, पुढे चालतो, आवडलं कधी टाळी वाजव. संसारियों के साथ रहोगे, संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी. संतों के साथ रहोगे संतों के साथ रहोगे तो मेरे भगवान गोपाल कृष्ण की याद आएगी. हा संतांच्या सहवासामधला फरक आहे. हे सामर्थ्य संतांमध्ये आहे, तपामध्ये सामर्थ्य आहे. आणि या महापर्वामध्ये आजचा पर्व सुद्धा गोड आहे. आज हा चैत्र शुद्ध नवरात्र चालू झाला. चैत्र शुद्ध नवरात्र म्हटल्या जाते. 3 नवरात्र येतात, अश्विन शुद्ध, प्रतिपदा आणि हा चैत्र शुद्ध नवरात्र आहे. या नवरात्रामध्ये गुढीपाडव्याचा हा दिवस आहे. टाळी वाजवावी, गुढी उभा राहावी, वाट ते चालावी पंढरीची. आपलं नवीन वर्ष आजपासून चालू झालं. काही भैताड्याचं कडलं असेल त्याला धन्यवाद. काही नमुन्याचं 31 डिसेंबरला साजरं करतात बाबा. 31 डिसेंबरला आपलं वर्ष नाही. चला पुढे चालतोय, जाऊ द्या. गड्यालचा काटा पटपट टायमावरती जाऊन पोचतोय. ज्यांच्या अमृतल्यवाणीतून तुम्ही आपण कथा श्रवण करीत आहात असे ब्रह्मनिष्ठ असणारे आमचे ज्येष्ठ बंधू गुरुबंधू असे असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार कीर्तनकार, महाराष्ट्रामध्ये फार मोठं नाव लौकिक आमच्या महाराजांचं आहे, प्रकाश महाराज सेलवाडीकर यांच्या अमृत तुल्यवाणीतून तुम्ही आपण श्रीमद भागवत कथेचं रसपान करीत आहात. आजचा प्रथम दिवस आहे. महाराज म्हणतात इथे देव सुद्धा आहे, इथं देव सुद्धा आहे, संत सुद्धा आहे. त्रिपुटी सांगितली. आणि माझं भाग्य आहे, पर्वकाळ सुद्धा गोड आहे. संत आहे, देव आहे आणि महाराज नाम आहे. काय गोड आहे. कथा त्रिवेणी संगम, 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 कथा त्रिवेणी संगम. देवा भक्त आणि नाम, देवा भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम. तिथेची उत्तम, तिथेची उत्तम, तिथेची उत्तम, तिथेची उत्तम. चरण वंदिता ओ दोषाचे डोंगर, धरती दोषाचे डोंगर, धरती दोषाचे डोंगर, धरती दोषाचे डोंगर, कथा त्रिवेणी संगम, देव भक्तानी राम, तिथेची उत्तम, चरण कथा आहे त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. आणि या महापर्व काळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही आपण साधलाय. आपण भाग्यवान आहात. गोडस निवेदन आहे. मृदंगाचार्य
उत्कृष्ट मृदंगाचार्य, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य. बघितलंय आम्ही यूट्यूबवरती बीड जिल्ह्याचं वैभव भरत महाराज पटाडे. पण म्हणतात ना जगात भारी, जगात जर्मनी आणि भारतात परभणी, नाही का? परभणी जिल्ह्यातले दुसरे भरत महाराज पटाडे आमचे मनोज महाराज आहे. त्यांच्याबद्दल एकदा टाळ्या वाजवा. गोड गोड त्यांच्या हातामध्ये गोडवा आहे, वजन आहे. असंच सांगितलं महाराज रात्री, मी बुलढाण्याला होतो रात्री. म्हटलं महाराजांच्या मृदंगाचार्य बाबांच्या हातामध्ये गोडवा आहे. कीर्तन झालं पण एक पेताड त्या मृदंगाचार्याच्याच मागे लागला. तो मृदंगाचार्य धोतर घेऊन पुढे पोय, आणि तो पेताळ कभी खुशी कभी गम आणि कभी देशी कभी रम. तो त्याच्या मागे हा पुढे, त्याच्या मागे हा, त्याच्या पुढे 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 पुढे. ओ म्हणे थांबा, ओ म्हणे थांबा. मृदंगाचार्यालाच वाटलं कुछ तो दाल में काला है, कुछ तो दाल में काला है. अहो म्हणे तुम्ही माझ्या मागे का लागले? ओ म्हणे बाबांनी सांगितलं, म्हणे बुवाने सांगितलं कीर्तनामध्ये मृदंगाचार्याच्या हातात गोडवा आहे, म्हणून मला तुमचा हात चाटायचा आहे म्हणे. हो महाराज, तसा गोडवानी हातामध्ये वजन आहे, साधन आहे. त्यांच्या मागच्या जन्मातली साधना अपूर्ण राहिलेली आहे, ती या जन्मामध्ये पूर्ण करण्यासाठी या जन्मातही पूर्ण नाही झाली. कुठलं ज्ञान पूर्ण होत नाही, कुठली विद्या पूर्ण होत नाही, कुठला संघर्ष माणसाचा पूर्ण होत नाही. महाराज मागच्या जन्मातली साधना अपूर्ण राहिलेली आहे, या जन्मामध्ये साधना पूर्ण करण्यासाठी या जन्मातही ती साधना अपूर्ण राहिली तर पुढचा जन्म आम्ही घेऊ. तुकोबारायांनी सुद्धा म्हणाव, माऊली सुद्धा बोलतात, माझी या सत्यवादाचे वाचा ते महादीपाचे ही दीप पातले प्रभू. तुकोबारायाने बोलावं, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म यासाठी देवा. नवी जन्म, वा वा वा, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म यासाठी देवा. तुझी चरण सेवा साधवाया, तुझी चरण सेवा घेईन मी जन्म, घेईन मी जन्म याजसाठी देवा, याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारा, यासाठी मी जन्म घेईल प्रभू. माझी साधना अपूर्ण राहिली ना, ती साधना पूर्ण करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्माला येईल. ही तुकोबारायांनी बोलाव, ही साधना आहे जीवनातली, ही कोणालाही जमत नाही, ही वाजवणं कोणालाही जमत नाही. काही काही नमुने म्हणता आम्हालाही वाजवता येते. हो माझी भाषा करते ना बाबा तुम्हाला, हो हे आम्हालाही वाजवता येते, पण ते काही महाराज टिपे जोडलं नाही. हो ते टिपे जोडणं, टिमक्या जोडणं नाही. बँड म्हणल्या, बँड म्हणला ढोल वाजवणं नाही. महाराज म्हणता ही साधना वेगळी साधना आहे, ती साधना त्यांना प्राप्त झाली, त्यांची उपासना असेल. उत्कृष्ट गायनाचार्य मंडळी मनोज महाराज असतील, उत्कृष्ट ज्यांनी गोड अशी चाल म्हटली, बघा काय गोड आवाज आहे.
कोकिळेसारखा आवाज आहे आमच्या दादांचा. हरिभक्त परायण आमच्या अंसराम बाबा दत्ता महाराज. तिच्यात वेगळं नाव वाटलं, तिच्यात वेगळं नाव आहे. दत्ता महाराज परभणीकर. गोड आवाज आहे बाबांचा सुद्धा. उत्कृष्ट गायनाचे कोकिळा असणारे परभणी जिल्ह्याचं वैभव, परभणी जिल्ह्याचं वैभव, परभणी जिल्ह्याचं नाक असणारे आमचे वामन दादा. गोड असा आवाज आहे. कोणीही ढाण्या वाघ आहे परभणी जिल्ह्यातले ढाण्या वाघ. हो, दर्जेदार आवाजाचे महाराज, वजनदार. याला म्हणतात गायनाचार्य. आणि कथाकार तर बरेच बघितले असतील तुम्ही, कथाकार बरेच बघितले असतील तुम्ही. कथा सांगून एवढ्या लांबून बाबा आले. आज कथा झाली नाही पण तरी सांगतोय दादा, एवढ्या लांबून आल्यानंतर तरी असे वक्ते एकच पाहतो मी की आज त्यांच्या मनाचा मोठेपणा की त्यांनी टाळ घेतला आणि कीर्तनात उभे आमचे प्रकाश महाराज. हो, कथाकार उभे राहत नाही. एका बुवाचं त्या बुवाशी बनत नाही. मी बघितलंय. माझ्या जीवनातला फार मोठा अनुभव आहे. 14 वर्ष झाले कीर्तन करतोय बाबा, मुक्ताईच्या फळापासून. हो, बघितलं एका बुवाचं आणि त्या बुवाचं कधी बनत नाही. पण त्यांच्या मनाचा मोठेपणा, याला म्हणतात लहानपणा देगा देवा मुंगे साखरेचा रवा. आता काही काही कथाकार त्या कीर्तनाचा आणि त्यांचा कुठला दूरदूरलोक संबंध नसते. बुवानं पॅक लावली रूम, बुवाची गाडी चालली जाते कुठे ब्रह्मांडात. एक पायाशी लोड, एक मानेशी लोड, बुवा गाडीवर. पण बुवा कीर्तनामध्ये उभे आहे. प्रकाश महाराज उत्कृष्ट चोपदार आहे. दोन चोपदार आहे, एकच चोपदार आहे. विनेकरी. मी जरा दचकलो. नाही का. उत्कृष्ट आमचे बाळू मामाची आज आठवण आली खरोखरच मला बाबाला बघितलं तर. बघा महाराज म्हणतात, अरे बाळू मामाचं नाव काढलं हिच्यावरती. बघितलं मी या शेडीवरती. बाळू मामाच्या स्वस्थानला माझे कीर्तन झाले नागोनीला. एक अदमापूरचं, अदमापुरात बाळू मामा बोला बिरदेव. महाराज म्हणतात बाळू मामा आदमापूरचे. बोला विठ्ठल बिरदेव मामा हो मामा. अदमापुरात बाळू मामा हो मामा. हे चंदनपुराला, चंदनपुराला बाळूचा. पावणी गोड, पावणी गोड, पावणी गोड गालात सवले. पावणी गोड गालात सवले. माझ्या मल्हारीला प्रेमात बसवले. माझ्या मल्हारीला प्रेमात बसवले. पावणी गालात सवले. पावणी गालात सवले. माझ्या मल्हारीला प्रेमात बसवले. माझ्या मल्हारीला प्रेमात बसवले. लय मना वाटतो बाबा, पण घड्याळचा काठा पटपट पुढे चालला. वेळ पडला कमी, सोंग पडले जास्त. आपल्याला कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचे. हो, पण बाबाला बघून आठवण आली. चोपदार असे चोपदार पाहिजे. बघितले काय वाघ्या मुरडी खंडोबाची कारभारी. हे काही अभंग नाही, पण एक खंडोबा रायाचे भजन आहे, गाणे आहे. एक भाव आहे प्रसन्न करण्याची साधनेमधून बाबाला प्रसन्न करण्याची एक भजन आहे, गाणे आहे. गोड आणि चोपदार बाबा असतील उत्कृष्ट, आणि विनेकरी बाबा असतील, टाळकरी मंडळी असतील. मोजून किती टाळकरी आहे बघा ना. आजचा प्रथम दिवस आहे. साऊंड सुद्धा उत्कृष्ट आहे. आणि आपल्या या सप्ताहाचा संपूर्ण जगामध्ये प्रचार प्रसार ज्यांच्याकडे ते माध्यम आलं, प्रचार प्रसाराचं माध्यम ज्यांच्याकडे आलंय, ते आमच्या युट्यूब चॅनलच्या, काय चॅनलचं नाव, माऊली कीर्तन सोहळा, हे युट्यूब चॅनल बाबांनी आणले इथे. बघा एवढा मोठा संत सज्जनी मांडली दुकान. जे जया पाहिजे ते आहे रे, भक्ती मुक्ती फुकाच साठी, पण कोणी तयाकडे न पाहे रे. संतांचा दरबार मोठा वेगळा आहे. बाबाला काय हो, इथं साधना आहे त्यांच्या जीवनामध्ये, पण तरी पण लोकांना त्या भक्तीचा आनंद मिळावा, या परमार्थाचा आनंद मिळावा, प्रत्येकाने घरी बसून हे कीर्तन ऐकावं, त्यांच्या मनामध्ये आहे. महाराज म्हणतात संत ही उदार आहे.
आणि खरोखर तुकोबार सुद्धा बोलता संत उदार उदार संत उदार 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 संत उदार उदार भरले आनंद भंडार भरले आनंद भंडार संत उदार उदार संत उदार उदार संत उदार उदार भरले अनंत भंडार उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत केवढा केला उपकार कायवानो मी पामर सेना महाराजांचे अभंग आहे बाबा सेना बाबा म्हणतात अरे केवढा केला उपकार जे मायबापांनी उपकार आपल्यावरती केले नाही बाबा ते संत तुम्हा आपल्याला देतात संत पोटाशी धरतात अरे या जीवाला जोड घेतात दादांनो एवढे मोठे संतांचे उपकार आपल्यावरती आहे त्यांच्यासारखे उपकार कोणी करू शकत नाही किती बोलावं केले उपकार सांगू मी काय बापन करी ऐसी माय अरे माय बापाने आपल्यावरती उपकार केले नाही रे दादा एवढे संतांनी आपल्यावरती उपकार केले म्हणावं लागले दादा अरे अनमोल किमतीचा हा नरदेह तुम्हा आपल्याला दिलाय अनमोल किमतीचा नरदेह तुम्हा आपल्याला दिलाय एक तर या देहामध्ये आल्यानंतर देवाचं चिंतन करा एक तर संतांचं पूजन करा हे देव दिला दे भजन गमना देव दिला दे भजन गमना देव दिला दे भजन गमना देव दिला दे साऊंड म्हणतात बाबा दर्जेदार साऊंड आहे महाराष्ट्रातला दर्जेदार साऊंड आहे काय वजन आहे साऊंडचं वजन नाही आहे पण ऑपरेटर तसं आहे गाडी किती रुपयाची घेतली याला महत्व नाही बाबा गाडी किती रुपयाची घेतली याला महत्व नाही पण गाडीचा ड्रायव्हर कसा आहे याला महत्व आहे गाडी 50 लाख रुपयाची घेतली किती 50 लाख रुपयाची गाडीचा ड्रायव्हर फुल पिएल कभी खुशी कभी गम तो कभी देसी कभी रम झुम बराबर झुम शराब
पिले पिले ओ मोरे राजा पिले पिले ओ मोरे राजा आणि आवाज दिला त्यांच्या आणि हो असं जर कसलं ड्रायव्हर असला तर काय फायदा इथून गाडी राजूरला जाणारच नाही कुठं धडक मारून देत पुलाला सांगता येणार नाही गाडी किती रुपयाची याला महत्व नाही पण गाडीचा ड्रायव्हर कसा आहे काय जादू आहे हातामध्ये काय बोटामध्ये जादू आहे कोणाच्या बोटात जादू कोणाच्या गळ्यात जादू त्यांच्या बोटात जादू आहे बघा किती गोड आवाज करून टाकलाय फक्त आवाज जरा वाढवा बोटामध्ये जादू आहे मला जास्त इंग्लिश येत नाही बाबा मी फक्त 12वी पर्यंत शिकलोय पण तुम्हाला सांगतोय आमच्या दादासाठी एक वाक्य बोलतो इंग्लिश मध्ये ब्रेक इन द रिमांड कंट्रोल ब्रेक इन द रिमांड कंट्रोल विदाउट ब्रँड मॅन हॅज विशन पण कंट्रोल करायचं आहे त्यांना चांगलं माहित आहे म्हणून आमचे ऑपरेटर दादा उत्कृष्ट गायनाचार्य मंडळी असतील चोपदार मंडळी असतील सर्वांचं नाव घेणं शक्य नाही आपल्याकडे वेळही तेवढा नाही पण तरी पण मला असं वाटतं एखाद्याचं नाव घेता घेता जर कधी सुटलं एखाद्याचं नाव घेता घेता जर सुटलं तर ती ग्रामपंचायतच आहे हो ग्रामपंचायत कळते ना तुम्हाला जिचं सगळं गरम होते डोकं तिले पंचायत म्हणतात ग्रामपंचायत मग एखाद्याचं नाव घेता घेता सुटलं ती पंचायत आहे पण मला तरी असं वाटतं की आज एखादा उखाणा म्हणून टाका दिवस प्रथमच आहे आणि एखादा उखाणा म्हणावं राहिला म्हणू का आजी म्हणजे म्हणते बाबा ऐक मग येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते खिडकीला 3 तारा आडे वाटे त्याले घुंगर बारा पान खाते तरा तरा घाम येते जरा जरा तिकडून आला व्यापारी व्यापाऱ्यानं दिली सुपारी देते वाण्याला हंडा घेते पाण्याला पाणी आणते आळाचं वाळा बांधते भिंगाचा वाड्यात वाडे 7 वाडे वाड्यात वाडे 7 वाडे वाड्यात होता मोठा पलंग पलंगावर गादी गादीवर उसीवर बसीवर कपात होती घडीत वाजला एक पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तो को वाचील एक विठाल सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निकट करना आहो स्वामी तुकारा देवा ओ यावरी करावा भे ओ सेवे लागले सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू महाराज त्या भगवंताचे उपकार आहे तुमच्या आमच्यावरती या महापर्व काळामध्ये तुम्हा आपल्याला जिवंत ठेवलंय सद्गुरु गोकर्णेश्वर भगवंताचा सोहळा बघण्यासाठी सप्ताह बघण्यासाठी या स्वस्तांचा सप्ताह बघण्यासाठी हा एवढा मोठा अगम्य अद्भुत सोहळा बघण्यासाठी तुम्हा आपल्याला भगवान परमात्म्याने जिवंत ठेवलं हे त्या परमात्म्याचे उपकार आहे आपलं भाग्य आहे भाग्यच नव्हे बाबा तर परम भाग्य आहे का अरे आपल्याला ठेवलंय त्या भगवंताने 2024 म्हणला सोहळा बघण्यासाठी याच देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा हा सोहळा भोगण्यासाठी पाहण्यासाठी भगवान परमात्म्यानं तुम्हा आपल्याला या ठिकाणी ठेवले बाबा मोठमोठाल्यांचे धाबेदन आणले 2020 मध्ये आमच्याकडे जळगाव खानदेशकडे मोठमोठाल्यांचे धाबेदन आणले 20 मध्ये काय होतं कोरोना होता कोरोनामध्ये मोठमोठाल्यांचे धाबेदन आणले बाबा आजीनं पैशाचं टेंडर डॉक्टरच्या पुढे ठेवलं म्हणे डॉक्टर म्हातारा वाचला पाहिजे आमच्याकडे म्हाताऱ्या माणसाला ढल्ला म्हणतात ढल्ला काय म्हणतात बाबा ढल्ला आजीकडे पैसा मायना वैभव एवढं ऐश्वर्य एवढं आजी म्हणे ढल्ला वाचला पाहिजे 1 कोटी लागो
1.25 कोटी लागो पण ढल्ला वाचला पाहिजे. डॉक्टर म्हटलं ठीक आहे आजी, म्हातारा वाचेल, गॅरंटी मी देतो. कोरोनामध्ये 1 कोटी रुपये लागले. 1 कोटीच्या वर बिल गेलं. तेवढ्या डॉक्टरनं असं पडेल तोंड केलं. डॉक्टरनं पाहिलं आणि आजी म्हणे डॉक्टर का नाराज झाला. म्हणे आजी काय सांगू तुले. आजी होती 1.5 क्विंटल. आजीनं पाहिलं, पडला चेहरा डॉक्टरचा. आजी म्हणायला लागले ए डॉक्टर काय झालं रे बाबा. आजी पुरी 1.5 क्विंटलची बाई. हो डॉक्टरले समजलं आता काही खरं नाही गड्या. पैसाचा पैसा गेला म्हातारीचा, आणि पैसा गेला आणि म्हातारा वाचला नाही. आता म्हातारी काही आपल्याला जिवंत ठेवत नाही. आजी बोल ना म्हणे डॉक्टर. बाबाची नस काम नाही करू राहिली ग, हाताची नस काम नाही करू राहिली, बंद पडली म्हणे बाबाची नस. डॉक्टर म्हणे आजी व आजी म्हणे बोल ना. डॉक्टर म्हणे आजी व म्हणे बोंबल्याले सुरुवात करणं म्हणे माय, बोंबल्याले सुरुवात करणं म्हणे माय. आजी म्हणे मी एकटीच कशी काय बोंबलू न. डॉक्टर म्हणे कीर्तनातल्या बाया घेऊन जाय ना, पण बोंबल्याले सुरुवात कर का. अरे देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नये. सुज्ञ मंडळी ऐकणारे म्हणून तुम्हाला सांगतोय बाबा त्याची सत्ता आहे. त्याच्या मनामध्ये आलं तो तेच करतो. आपल्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही. म्हणावं लागलं उसकी जी में आया तो डाकू को वाल्मीकि बना देता है. उसकी जी में आया तो डाकू को वाल्मीकि बना देता है, नहीं तो विश्वामित्र जैसे ऋषि को मेनका के पीछे भगा देता है. कसौटी भक्तों की लेता है, जिंदों को डुबाता है, मुर्दों को तैराता है. राजा हरिचंद्र को 2 मन सोने के लिए अपनी पत्नी बेचनी पड़ती है. दरिद्री सुदामा को सोने की नगरी मिला देता है. अरे खुद का बाप था दशरथ, वहां नहीं था. जटायु को मांडी देता था, धनुर्धारी कर्ण को सुलवा देता है, और मुर्दे सचितानंद बाबा को खड़ा कर देता है. जनाबाई को सुई नहीं आता, नहीं तो 5 बरस के ध्रुव बाल को भक्ति प्रदान कर देता. अरे राजा बलि को जाना था वैकुंठ, राजा बलि को जाना था वैकुंठ, लेकिन भेज दिया पाताल. म्हणून ती जनाबाई जगाच्या मालकाच्या रावडात गेली. महाराज पदर कसलाय कमरेला, आणि विटेवरच्या परमात्म्याला म्हणते अरे तू विटेवरती उभा आहे, कटेवरती हात आहे, तू जगाचा बाप आहे, विश्वाचा चालक आहे, ब्रह्मांडाचा मालक आहे, कर्तुम शक्ती तुझ्या जोड आहे. काय केलं तू, वेडा झाला देवा तू, काय केलं का जनाबाई मी. जनाबाई बोलते सांगू. पुण्यवंत पाताळ लुकिनेला, पुण्यवंत पाताळ लुकिनेला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला, भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिमानाचा अपमान केला, हो जिरे जिरे म्हणणार नाही. आमच्याकडे चोपडा तालुक्यामध्ये बाबा, इकडे आमच्या चोपडा भागामध्ये, मी खानदेश मध्ये आहे, खानदेश मध्ये आहे मी. आमच्याकडे हे चाल तर कधी लावले ताई. जिरे 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 काही काही नमुने खाटीवर उठून बसतात. आता आला म्हणे साला लाईन वर रे. बुवा नगड्यान कीर्तन बंद केलं म्हणे, दुसरं चालू केलं म्हणे. हो कीर्तिवालाचा अपमान केला, धुंद झाला.
धुंद झाला तुझा दरबार पुण्यवंत पाताळ लोकी नेला दारिद्री तो भागवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला धुंद झाला तुझा दरबार तुझ्या मनामध्ये आलं तू तेच करतो आमच्या मनामध्ये आलं ते कधी होत नाही रे बाबा म्हणून त्या परमात्म्याची सत्ता आहे बाबा की त्या परमात्म्यानं तुम्हा आपल्याला सोडा बघण्यासाठी ठेवलंय तू कोबार आहे बोलतात जगाचा मालक कसा आहे कृपावंत आहे कृपावंत आहे त्याचा स्वभाव सांगितला तो कोबाराने त्याच्या नामाचं वर्णन त्याच्या स्वभावाचं वर्णन काही काही लोकांचा स्वभाव संतांचा स्वभाव कसा आहे संतांचा स्वभाव कसा आहे महाराज म्हणतात सबके लिए खुला ये मंदिर है हमारा हा संतांचा स्वभाव आहे कोणी या खट नट यारे शुद्ध भवनी जावे 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 दोंडी पीठ बावे थोकावे दोंडी पीठ बावे थोकावे ताडी वाजवावी गुडी उभारावी ताडी वाजवावी गुडी उभारावी ताडी वाजवावी गुडी उभारावी ताडी वाजवावी गुडी उभारावी खट नट यावे शुद्ध भवनी जावे दोंडी पिटे भावी चोका मिळा हा संतांचा स्वभाव आहे आईचा स्वभाव कसा आहे जन्मदात्या आईचा स्वभाव कसा आहे कसा आहे आईचा स्वभाव अरे तिच्यासारखी मा या जगामध्ये कोणी नाही आईसारखी माया कोणी लावू शकत नाही आई काय आहे आईचं स्वभाव आईनं काय केलं बाळासाठी ओल्या जागेवरती माय निजली कोळल्या जागेवरती लेकराला निजवलं रात्रीचा दिवस केला दिवसाची रात्र केली हाळाचं पाणी केलं हाळाचं पाणी केलं पण लेकराला उपाशी झोपू दिलं नाही लेकराला कवटाळून रात्रभर माझी माय झोपली रे हिला मायचा स्वभाव म्हणतात 4 मुलं आहे मायला 4 मुलं आहे 3 मुलं चांगले आहे पण एक मुलगा बेवडा आहे दारू पितो बाटलीला स्पर्श करतो जेवढी 3 मुलांची कदर त्या मायला नाही तेवढी त्या दारुड्या मुलाची आहे महाराज म्हणता हा आईचा स्वभाव आहे आईचा स्वभाव आई माईचा सागर समुद्राचे घागर चैतन्याचा जागर असते आई आईच असते नसते सांभाळणारी दाई दाई म्हणजेच नोकरीन बाई असल्यावर कळत नाही नसल्यावर मिळत नाही डोंगराच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हा आपल्याला पुन्हा दिसतो पण मातीत गेलेली माय पुन्हा दिसत नाही म्हणावं लागलं काय स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी आई विना भिकारी गंगे बुनाई आए निर्मळ गंगे बुनाई आए निर्मळ आई बापाची माया आई बापाची माया तळाचा पाडला केला नेत्रदीपाचा दिवा लाविला गंगे बुनाई आए निर्मळ आई बापाची माया आई बापाची माया मला गीत म्हणून तुमचं मन वेगळं करायचं नाही करून रसामध्ये मला घुसायचं नाही पण तुम्हाला एक सांगतोय दादा
गीत म्हणून तुम्हाला पटवण्याचा माझा उद्देश नाही, पण आईचा स्वभाव, माझ्या बापांचा स्वभाव, संतांचा स्वभाव आहे, देवाचा स्वभाव कसा आहे. महाराज म्हणता कृपावंत आहे. कृपावंत किती, त्याचा सारखा कृपावंत कोण नाही. त्याला भक्ती दीन झालेले भक्त किती आवडतात. अभंगाच्या कृपावंत किती, कृपावंत किती, कृपावंत कृपावंत किती, कृपावंत किती, आवाज वाढा आवाज. कृपावंत किती, दीन भाऊ आवडते त्याच्यासारखा कृपावंत कोणी नाही. महाराज म्हणतात त्याने एवढा उपकार केला, त्याच्यासारखा उदारे कोणातही नाही. त्याच्यामध्ये जे गुण आहे ते आपल्यात गुण नाही, संतात गुण नाही. त्याचे गुण कोणते आहे? ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य, बोला 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 बोला, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य असती तो भगवंत. षटगुण संपन्न एक भगवंतचे जाना. औदार्य बघा किती. बास्या माऊलीची मास्या बघा, ज्ञानेश्वरीचे ओवी ज्या कीर्तनात नाही ना बाबा, माऊलीची ओवी ज्या कीर्तनात नाही, माझ्या गुरुवरे सांगायचे ज्याने मला फेटा बांधला. ऐका, ज्यांनी मला फेटा बांधला ते माझ्या गुरुवरे बोलायचे, रे ज्या कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये ज्ञानेश्वरीची उभी नाही ते कीर्तन नसून वांजोट कीर्तन आहे म्हटले. वांजोट कीर्तन आहे. ऐका माऊलीची भाषा किती गोड आहे. तुझे अवतार्य जाणो स्वतंत्र, देताला मनसी पात्रा पात्र, परी कैवल्या ऐसे व पवित्र वैरियाई दिदले. अरे जहर पिलाने वाली पुतना, गाली देने वाला शिशुपाल. जहर पिलाने वाली पुतना, गाली देने वाला शिशुपाल. अगर दोनों को सायुजता मुक्ति दे सकता है तो भजन करने वाले को क्यों नहीं. म्हणतात एवढा कृपावंत जगाचा मालक आहे. प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक जातीमध्ये संत जन्माला आले ग माझी माय. ऐक ना, कबीर मुमी मलतीप मुसलमान, कबीर मुमी मलतीप मुसलमान, कबीर कबीर
कबीर कबीर कबीर मोमी बलती को कबीर मोमी बलती को मुसलमान कबीर 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 सेनाला विधान विष्णुदास सेनाला विधान विष्णुदास सेनाला विधान विष्णुदास सेनाला विधान विष्णुदास हरि टाळी वाजवा एकदा. याला म्हणतात टाळकरी, याला भजनी मंडळ म्हणतात. नाहीतर आपण म्हणू काय मागचे म्हणतात काय एकाचा एकाला मेळ लागत नाही. नाही आलं तरी झाकली मुठ लाखाचे डर म्हणून टाकलं काय होत. हो पण आपलं मोकळं दिसू देऊ नये पटांगा. आता घाली लोटांगा दारी पटांगा अंदाज सांगे बैरे आले गाडी सांगे खैरे आले. बाबा किती उत्कृष्ट टाळकरी आहे, गोड सोर आहे, दिलेला आवाज, ज्याचा आवाज चांगला, ज्याचा आवाज चांगला त्याचं सर्व चांगलंय. महाराज माझा आवाज बसाड आहे, मी काही करू शकत नाही. महाराज स्वर काय करतो, स्वरामध्ये ताकद वेगळी आहे. स्वर काय करतो, रातो रात माणसाला करोडपती बनवून टाकतो, ती स्वरात ताकद आहे. फुटपाटवरती भीक मागणारी बाई, फुटपाटवरती भीक मागणारी बाई, शिडीपाकी मागणारी बाई, फक्त एका सिंगरने तिला गाडीतून बघितली, काचातून बघितली, तिच्या रूपाकडे ना बघितलं बाबा, ती कशी आहे दिसायला याच्याकडे ना बघितलं, फक्त तिचा आवाज ऐकला. सेम कॉपी वाटली तिला लता मंगेशकर सारखी, तर तिला गाडीत बसवलं, डायरेक्ट गाडी ब्युटी पार्लर मध्ये नेली. तिचा नकाशा बदलला, फक्त एकच गाणं गाजवलं स्टुडिओ मध्ये, एकच गाणं गायला लावलं, तर रातोरात करोडपती बनवून टाकली. तिचं नाव आहे रानू मंडळ. ही स्वरात ताकद आहे, स्वरात ताकद आहे बाबा. अशी भजनी मंडळी पाय जात नाही. तर काल रात्री अशी टाळकरी होती बाबा. मी म्हणू काय, मागचा म्हणे काय प्रमाण म्हटले, मी हिची दान दे गा देवा. मागचा भजन्या म्हणे महाराजले डबल कोरोनाचा रोग बाबा. अवघड आहे, प्रमाण आहे ना. तुकोबार आहे बोलतात, अरे तुका म्हणे रुद्रवती तरणे रे. मागचा भजन्या म्हणे कुत्र्यानं माजर धरली रे. आमचे गुरुवरे बोलायचे शालिग्राम बाबा भालेगावकर, ते म्हणतात अरे एका ठिकाणी प्रमाण म्हटलंय मी, दिनाची माऊली आज म्या देखी येली. मागच्या भजन्यानं उचललो तो म्हणे दिन्याची माय मेली. दिन्याची माय मारून टाकली डायरेक्ट. अवघड आहे, कशाचा कशाला मेळ लागत नाही बाबा. तुमच्या वयातले लोक इथं कीर्तनात आले हेच मोठं भाग्य आहे. आमच्याकडे तुमच्या वयातले लोक कीर्तनात येत नाही बाबा. आज म्हणते कीर्तन ऐकायला जाणो, कारभारी कारभारी कीर्तन ऐकायला जाण. कारभारी म्हटलं मला खाना ना ऐकू येत नाही ना. म्हातारी भली हुशार होती. म्हातारी म्हणे ते कसं ऐकू येते तुम्हाला, रतन खात्री सट्टा मट्टा, कीर्तन ऐकू येत नाही म्हटलंय म्हातारा, आणि ऐकल्याशिवाय राहत नाही. महाराज भाग्य आहे तुमचं या वयामध्ये कीर्तनात आले. उभाराय बोलता तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. बाबा चला जाऊ द्या, घड्याळचा कटापटपट पोहोचतोय टायमावरती. प्रत्येक समाजामध्ये संत झाले. कबीर मुमी लतीफ मुसलमान, सेना नावे जाण विष्णुदास, चोखा मेळा बंका जातीचे महार,
त्याशी सर्वेश्वर एके करी. प्रत्येक समाजामधल्या संतांनी देवाशी संवाद केला, प्रत्येक संतांनी देवाशी वाद केला, प्रत्येक संतांनी देवावरती प्रेम केलं, प्रत्येक संतांनी देवाशी संवाद केला, वाद केला, भांडण केलं. पण त्या भांडणामागे, त्या प्रेमामागे, त्या वादामागे, त्या संवादामागे आवड होती, प्रेम होतं. ते प्रेम लटकवतं. तुकोबारांनी बोलावं, करू आवडीने वाद, 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 सुखाचा संवाद, सुखाचा संवाद, सुखाचा संवाद, सुखाचा संवाद, आवडीने वाद, 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 वाद करू आवडीने वाद, तुझ्या सुखाचा संवाद. महाराज आम्ही वाद केला तुझ्याशी, पण त्याच्या मागचं प्रेम आहे. महाराज अनेक संतांनी वाद केला, अनेक संतांवरती तरी पण जगाच्या मालकानं कृपा केली. का? त्यांचा वाद जरी असेल, तुकोबाऱ्यांचा वाद जरी असेल, तुकोबाऱ्यांनी वाद केला देवाशी. तुकोबाराय बोलतात, तुझा माझा देवा कार्य वैराकार, देवा तुझा माझा कार्य वैराकार, दुःखाचे डोंगर दाखविसे. तरी पण तुकोबारायावरती जगाच्या मालकानं कृपा केलीच. बराचसा चिंतनाचा भाग आहे. जेवढं चिंतन केलं तुकोबारायाच्या अभंगावरती, चिंतन करणारा बुवा पाहिजे, नाही का? ओ चिंतन, प्रसार, प्रचार, साधना, तप करणारा महात्मा पाहिजे. महाराज म्हणतात, अरे बऱ्याच संतांवरती माझ्या जगाच्या मालकानं कृपा केली. 7 वर्षाच्या अगोदर गाणं गाजले बाबा. बघा पंढरपुरामध्ये, 21ची मुलगी भक्ती करुणी धन्य झाली. कानोपात्राला देवाने आवाज लय लहान आहे बाबा, लय कमी आहे. मी कसं तरी बोलू राहिलो बाबा, नाही का? वक्त्याला सांग, जेवण नाही दिलं चालते, पण श्रावणाचा खडा आला पाहिजे. रोज बोल नाही ना, एक नाही बाबा, 28 कीर्तन आहे, 28 रेग्युलर. उद्या आम्ही कुठं आहे माहित आहे? जळगावच्या पुढे. 21ची मुलगी भक्ती करुणी धन्य झाली. कानोपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. भक्ती पावणी भक्ताला आला भेटाया श्रीहरी. धनी मलाई दाखवाना विठुरायाचे पंढरी. धनी मलाई दाखवाना विठुरायाचे पंढरी. हो 21ची मुलगी भक्ती करुणी धन्य झाली. तिचं नाव होतं कानोपात्रा. दिसायला स्वरूपवान आहे, दिसायला स्वरूपवान आहे, पण बडवे महाराज तिला मंदिरामध्ये सुद्धा येऊ देत नव्हते. एक दिवस तिला कळालं, माऊली पंढरपुरामध्ये आले. विश्वाची माऊली ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. ती ज्ञानाबाई ज्या वेळेला पंढरपुरामध्ये आली बाबा, कळालं कानोपात्रेला मी पणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती आहे. निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही, म्हणून दुसरा ज्ञान देव आहे. एकदा का ज्ञान प्राप्त झालं रे, झालं की आत्मा जीवनाचा मार्ग सोपा होतो, म्हणून तिसरे सोपान आहे. एकदा का जीवनाचा मार्ग सोपा झाला, एकदा का ज्ञान प्राप्त झालं, एकदा का जीव निवृत्त झाला, आत्मा मुक्त होतो. आत्मा मुक्त होतो म्हणून चौथी मुक्ताबाई आहे. या 4 संतांचे नाव म्हणजे या 4 देहाच्या अवस्था आहे. या अवस्था 4 या देहाच्या आहे. दादा माऊलीचं दर्शन झालं, अधिकार कडाला होता. रेड्या मुखे वेद बोलविला, गर्भद्विजाचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा 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 माझा. ज्ञानोबा रे ज्ञानोबा, ज्ञानोबा ज्ञानोबा, ज्ञानोबा ज्ञानोबा. साधकाचा माय बाप दर्शने हरले ताप.
साधकाचा माय बाप दर्शने हरले ताप. माऊलीचं दर्शन ज्या वेळेला झालं डोळ्यातून अश्रू आले. साध्वी रूपात होती बाबा. ऐका, साष्टांग दंडवत घातला माऊलीना. अहो डोळ्यातून अश्रू अणवार उनकी देव देव रडायला लागले. कोण आहे का तू? उठ ग बाई. म्हटले माझं नाव कानोपात्रा. तुझ्या बापाचं नाव काय ग ताई? म्हटले माझ्या बापाचा पत्ता नाही. तुझ्या आईचं नाव काय? मी एका विशीच्या पोटी जन्म घेतला. माझ्या बापाचा मला पत्ता नाही माऊली. माझ्या जन्म मरणाचा कसा सोहळा साजरा होईल तो मार्ग मला सांगा. अनेकांना सांगितले माऊली तुम्ही मला सुद्धा सांगा. ऐका, संत कधीही अहित करत नाही. संत हित दाखवतात, अहितापासून काढतात. अहितापासून काढतात, अहितापासून काढती. हित देऊन वाढविती नाही श्रुती परोती. माऊली जगा. बघा माऊली जगा. माऊलीनं ज्या वेळेला उठून उभं केलं आणि म्हटले पुरी तुला जर तुझ्या जन्म मरणाचा सोहळा साजरा करायचा असेल तर तुला पांडुरंगाच्या रावडात नाचावं लागेल. देवाचा जयघोष करावा लागेल. देवाचा नामघोष करावा लागेल. भगवंताचं चिंतन करावं लागेल. कानोपात्र देवाच्या रावडात नाचायला लागले. नाचता 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 बिदरच्या बादशाच्या शिपायाचं लक्ष, बिदरच्या बादशाचं लक्ष गेले. शिपाई ही कन्या कोण आहे? किती दिसायला स्वरूप कोण आहे? बघ ना किती लावण्य तिच्या चेहऱ्यावरती. बघ ओ सरकार, हिचीच तर आई तुमच्या दरबारामध्ये नाच गाणं करते. तिची मुलगी आहे. पकडा तिला. शिपाई मागे लागले बाबा. कानोपात्रा पुढे पडते, मागे शिपाई पडते. पडता 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 कानोपात्रा पुढे पडली. रात्री 12 वाजता पुन्हा जगाच्या मालकाचं रावड गाठलंय. जगाच्या मालकाला म्हणते दूध जसं पवित्र आहे तसे संपूर्ण अंगानं पवित्र मी कानोपात्र आहे. दुधाला जसा कलंक नाही तसा या देहाला सुद्धा आतापर्यंत कलंक नाही माय बापा. आज जर कधी कलंक लागला तर तुला कोणी विचारणार नाही. कोणी विचारणार नाही. तुझ्या दरबारात न्याय नाही राहणार. खोटा आहे तुझं सरकार, खोटा आहे तुझा दरबार. माय बापा तू प्रगट हो. प्रगट नाही झाला बाबा जगाचा मालक. कानोपात्रेनं स्वतःचा देह भगवंताच्या चरणापाशी आपलं स्वतःचं मस्तक अपटू प्राण सोडून दिला. चरणाशी लीन झाली. सकाळी बडव्यांनी मंदिर उघडलं. मंदिर उघडलं सकाळचा काकडा घेण्यासाठी. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला. वैष्णवाचा मेढ गरुडा परिदाटला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराचे दाटे उभे जोडून हात. रंबादिक नाचती उभ्या जोडून हात. तिळश्रो डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. आणि एका बडव्यानं रावड उघडलं जगाच्या मालकाचं तर प्रेत पडलेलं दिसलंय बाबा. प्रेत पडलेला दिसलंय. आवाज आला शास्त्रीजी आपलं मंदिर पवित्र होता, पवित्र करून टाकलंय. काय झालं रे बाबा? म्हटलं हे बघा देह कानोपात्रेचा ती वेश्येची मुलगी. जाळा तिचा देह. कुठं जाळा? वाळवंटात जाळा. म्हटलं महाराज म्हणतात ना संपूर्ण लंका दुर्जनाची आहे पण एक सज्जन होता. एक सज्जन होता बाबा तो विभीषण. संपूर्ण अयोध्या सज्जनांची आहे पण एक दुर्जन होता. सीता मातेच्या चरित्रावरती अक्षर घेणारा. हमुवन के वासे नगर जगाने आए. पतिव्रता है नारी रघुकुल की सुने प्यारी. रघुकुल की सुने प्यारी. हमुवन के वासे नगर जगाने आए. अरे माझी आई पतिव्रता आहे. पतिव्रता कोणाला म्हणतात तुम्हाला सगळं सांगेल. अहो माझी आई चांगली आहे तशी ही सुद्धा महाराज निष्ठावंत होती बाबा. पण एक त्या पंढरपुरामध्ये एक सज्जन होते त्यांचं नाव आहे अनंत शास्त्री. अनंत शास्त्रीने सांगितलं खबरदार तिच्या देहाला हात नका लावा. अरे जगाचा मालक जशी आज्ञा देईल जसा मार्ग मला सुचवेल तसं मी तिच्या देहासोबत करेल. अनंत शास्त्री जोड झोपले. इथं देह प्रेत पडलेलं आहे कानोपात्रेचं. त्या तिथं झोपलेले अनंत शास्त्री रात्री 12 वाजता जगाच्या मालकानं दुसऱ्या दिवशी आवाज दिला. हे अनंता हे अनंता कानोपात्रा पवित्र कानोपात्रा पवित्र हे कानोपात्रा
अरे माझी कान पात्रा पवित्र आहे रे, संपूर्ण देहान पवित्र आहे. अनंत शास्त्रीला उठवले, अनंत शास्त्रीला उठवलं. जगाच्या मालकानं दिव्य शक्तीतून कानोपात्रेच्या देहाची बीज तयार केली. बाबा अनंत शास्त्रीना हातावरती घेतली. जगाच्या मालकानं सांगितलंय अनंता अरे फेक बाबा. कुठं फेकू? जगाच्या मालकाला अनंत शास्त्री म्हणतात कुठं फेकू माय बापा? म्हटलं फेक खडकामध्ये. खडकामध्ये फेकली बाबा. आजही खडकातून झाड तयार झालं. जगाच्या मालकानं विटेवरून सांगितलंय अरे लाख वारकरी येतील, 25 लाख वारकरी येतील, माझ्या दर्शनासाठी येतील, पण माझ्या कानोपात्रीचं दर्शन नाही घेतलं तर त्यांना माझ्या दर्शनाची फलश्रुती प्राप्त होणार नाही. अधिकार महाराज म्हणता जगाच्या मालकाचा आहे कृपावंत किती, दीन बहु आवडती. परमार्थात दीन झालेली कानोपात्रा पण जगाच्या मालकानं कुठं नेली बाबा? चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तिची कीर्ती अजरामर राहणार आहे. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला मुष्टीवर पोय घेऊनी त्याचे बेटी लागे गेला. ऐका महिमा आवडीची बुरी खाई भिल्लीनी चिथोर प्रेमाचा भुकेला. आजची दुष्काळ तयाला. शबरी भिल्ल समाजामध्ये बरंच सांगण्यासारखं आहे पण आपली वेळ मर्यादा समाप्त झाली. महाराज म्हणता अशा भक्ताचं काय करतो? त्यांचा बारवाई माता, त्यांच्या संसाराचा संपूर्ण भार जगाचा मालक आपल्या माथ्यावरती वाहतो. करी योगक्षम चिंता, करी योगक्षम चिंता. योगक्षम त्यांच्या शेवटात जाता. कोणाची योगक्षम त्यांची जाणी जड भारी वाटदाई करी धरोनिया. कोणा कोणाचे काम केले आता नाथसृष्टी झाली. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी. पाणीबाय हरी पाणीबाय हरी कावडीने. श्रीखंड्या चंदन उगवोनी करी, श्रीखंड्या चंदन उगवोनी करी. वस्त्र चंदन उगवोनी श्रीखंड्या चंदन उगवोनी करी, उगवोनी करी. संतांचं वाङ्मय वाचत चला. जीवनामध्ये आनंद पाहिजे असेल संतांच्या नामाशिवाय कोणाचं नाव तोंडाला घेऊ नका. अहो जगाच्या बाजारात बरेचसे कीर्तनकार असतील, विनोदाची भाषा गोड वाटते. महाराज म्हणतात विनोद नको पाहिजे आम्हाला. नातांच्या घरी अनेक वर्ष काम केले. कावडीने जागरी चक्रपाणी वाई, अनन्य भक्ती भावे वंदित असे पाय. त्यांचा भारवाही माता करी योगक्षम चिंता. विठोबार कुमार जय कुमार कुमार एखादा भक्त जर वाट चुकलाय महाराज म्हणता बिल्व मंगलासारखा तर संत त्याला आपली योग्य वाट दाखवतात नाही का. बोलोने देवाट कर धरोनी धावी नीट. त्यांचा भार वाई माता करी योग क्षम चिंता. पण भक्त कसा पाहिजे? एकनिष्ठ भक्त पाहिजे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार परम चुकू नये. म्हटले तुका म्हणे जीवे अनुसरल्या एका भावे. त्यांचा भार वाई माता करी योग क्षम चिंता.
बरंच चिंतन करण्यासारखं एका एका शब्दावरती बरंच चिंतन केल्या जाते, पण मर्यादा संपली, वेळ दिलेली संपुष्टात आली. बाबांनो ऐका, या पवित्र अशा संस्थानामध्ये गोकर्णेश्वर भगवंताच्या या महापावन दरबारामध्ये चालत असलेला अखंड श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सोहळा, हा भक्ती रोप्य महोत्सव सोहळा परमपूज्य श्री शांतिगिरी बाबा, शांतीराम बाबा आणि आमच्या साध्वी ताई, आमच्या ताईमाई साहेब यांच्या अशा कुशल अशा मार्गदर्शनाखाली गोड असा सोहळा चालू आहे आपल्या नगरीमध्ये. आणि ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र काय संतांची भूमी है. भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं, ये वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है. यहाँ की नदी नदी हमारे लिए गंगा है, यहाँ का कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम मरेंगे तो भारत के लिए और जिएंगे तो भारत के लिए. मरने के बाद हमारी अस्थि को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगा, बोलो भारत माता की. असा देश आहे. या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले, अनेक राजे होऊन गेले. तिच्यामध्ये छत्रपती शिवराय याच महाराष्ट्रामध्ये झाले महाराज. माऊलीनंतर समाधी नाही, तुकोबारायनंतर वैकुंठ नाही, बालगंधर्वानंतर गाणं नाही आणि शिवरायानंतर छत्रपती नाही. रामासारखा मुलगा नाही, रामासारखा मुलगा नाही, दशरथासारखा बाप नाही, रामकृष्ण हरी सारखा गीतेसारखा ग्रंथ नाही, कौशल्यासारखी माय नाही. या मानव देहानंतर दुसरा कुठला चांगला देह नाही. आई नंतर प्रेम नाही, साधू नंतर कृपा नाही, साधू नंतर कृपा नाही. या महाराष्ट्रामध्ये अनेक राजे होऊन गेले, संतांचा आशीर्वाद घेतला, मग पुढे पाऊल टाकलंय. तुकोबारायाने पुढे पाऊल, छत्रपती शिवरायाने पुढे पाऊल टाकलं. अरे हिंदूच्या माय बहिणीला कोणी कैवारी उरला नव्हता, हिंदूच्या माय बहिणीला कोणी कैवारी उरला नव्हता दादा. म्हणून राष्ट्रमाता जिजाऊ मातेने विनंती केली कोणाला, लग पडला प्रकाश दिवट्या स्मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. दारू गळबयाता दारुगळ, दारू गळबयाता दारुगळ. अरे तो राजा जर जन्माला आला नसता दादा तर तुम्हा आपल्याला इथं बसण्याचा अधिकार नसता. माझ्या राजाचे उपकार आवाज वाढव दादा, उपकार दादा. अरे काशी की कला जाती थी, मथुरा में मंदिर होती थी. एक शिवाजी ना होता तो सबकी सुल्तान होती थी. कलम नव्हती, कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावरती होता माझा शोभा राजा, माझा राजा सामान्य दादा. अरे हिंदूची अस्मिता जागृत करणारा, सर्वांना भगव्या ध्वजाखाली एकत्रित करणारा असा एकमेव राजा, महाराष्ट्राचा लाडका राजा छत्रपती शिवराया मातीत जन्माला आला. किंमत केली दुधाची आई तुझ्या जिजाग, किंमत केली दुधाची आई तुझ्या जिजाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी शिवराग. सुभेदाराची गसुन दिला दिला मान सन्मान, सुभेदाराची गसुन दिला दिला मान सन्मान. अरे सुभेदाराची सून आणली होती मावळ्याने दादा, नजराला आणला होता छत्रपती शिवरायांसाठी. राजे त्यांच्यासाठी नजराला आणला. माझ्या राजाला बाबाच्या नारीचं रूप बघितलं. अरे माझा राजा सामान्य नव्हता रे. अनेक राजांच्या दरबारामध्ये बाया नसल्या बाबा, अनेक राजांच्या दरबारामध्ये बायाने नृत्य करावं, पण इतिहासाच्या पानावरती असा रयतेचा राजा झाला की त्या राजाच्या दरबारामध्ये कधी बाई नसली. अरे माझा राजा बाई वाचवणारा राजा होता रे मावड्या. बाई वाचवणारा राजा होता माझा राजा, बाई नाचवणारा नाही. लोकप्रियता प्राप्त करून घेतली दोन राजांनी. एक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजी, तो राजा होऊन गेला अयोध्येचा राजा प्रभू रामचंद्रजी. एक राजा छत्रपती शिवराय होऊन गेले दादा. त्या मातीचं रूप बघितले माझ्या राजाने दादा. माते
माते तुला कोणी आणलं ग? तू किती दिसायला स्वरूपवान आहे, काय तुझ्या चेहऱ्यावरती तेज आहे. काळ्या रात्री तडपत होत तिच्या रूपाचं उन्हा, काळ्या रात्री तडपत होत तिच्या रूपाचं उन्हा. अशीच देखणी होती का मुसलमानाची सुना, अशीच देखणी होती का मुसलमानाची सुना. या तरुणीला आई म्हणाला, या तरुणीला आई म्हणाला, राजा तू सिलवाना, अरे राजा तू सिलवाना. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. अरे दादा नो, त्या मातेला सुभेदाराच्या सुनेचा आदर करून सत्कार करून ओटी भरली, पैठणी दिली तिला आणि तिच्या घरी सुखरूप पाठवलंय दादा, सुखरूप पाठवलं. नारीचा आदर करणारा माझा राजा होता दादा, अनेक मावळे माझ्या राजाच्या सोबत होते दादा. कोणी भेटला तानाजी ऐकून बरमान शोभाचं, आधी कोणाला लावी लग्न मग माझ्या रायबाचं, आधी कोणाला लावी लग्न मग माझ्या रायबाचं. असा होणार नाही कोणी, असा झाला तर नाही कोणी, होणार नाही कोणी, असा झाला तर नाही कोणी. दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. अरे अनेक समाजातला मावळा माझ्या छत्रपती शिवरायांच्या सोबत होता दादा. ज्या वेळेला छत्रपती शिवराय जन्माला आले, शिवनेरी किल्ला हसायला लागला, सिंदखेड जिल्ह्यामध्ये जिजाऊ मातेला धन्यता द्यायला लागली. बाबा काय मुलगा जन्माला घातला, मुलगा पाहिजे तर कसा पाहिजे. अरे जननी जने सो भक्त जने, दाता या शूर नहीं तो माता वाद बली, क्यों खोए अपना नूर. माझी जाऊने दियावे सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दियावे सुंदर शिवाजी राजा. सुंदर शिवाजी राजा जाणता राजा, हे सुंदर शिवाजी राजा जाणता राजा. माझी जाऊने दियावे सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दियावे सुंदर शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज के धर्मवीर साहिबा वचन पूर्ण करी, वचन साहिबा वचन पूर्ण करी. बैराजा ग शुभ माझा ग वचन गोड्यावर, वा 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 वा. वचन गोड्यावर, बैराजा ग वचन गोड्यावर. बसला टप 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 चाले घोडा माझ्या जंगलाला, टप 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 चाले घोडा माझ्या जंगलाला. होते मावळे तुझा संगी सुका भावाचे हात, दिला वचन मासाहिबा, वचन पूर्ण करी, वचन पूर्ण करी. दिलं वचन, दिलं वचन, पूर्ण करी.
उत्कृष्ट गायनाचार्य मंडळी एकदा जोरात टाळ्या वाजवा. 2 तासाच्या वर थोडंसं कीर्तन वाढलंय बाबा. अगोदरच कीर्तन लेट चालू झालं होतं, पहिला दिवस असल्या कारणात एवढं कीर्तन चालल्यानंतर कोणा जांभुडी दिली नाही, कोणाला झोप लागली नाही. असं वाटतं की तुमची प्रसन्नता पाहून तुम्ही अजून काही आळस आला नाही तुमच्या अंगात. आता काही भागामध्ये असं होतंय बाबा, आम्ही कीर्तन करावं तर काही लोक सिग्नल येतात. तिकडे वाशिमकडे एक आजीनं असा सिग्नल दिला, तिनं असं एक पुढं तोंड गेलं. म्हटलं अवघड झालंय आता. कीर्तनात झोपतात लोक, कीर्तनात काय करतील काही सांगता येत नाही. एक आजी तर बाबा कीर्तनाला गेली, काही भागात काय चष्मे घेऊन जातात, काय चष्मे. डॉक्टर डोळे काढत नाही का, तू काय चष्मा. मी विचारलं, म्हटलं आजी कशाला म्हणे बोले समजत नाही, आजी झोपेला की जागी. कीर्तन चालून आजीच्या डोकल्या मारणं चालू. पण इथं खरोखरच आनंद वाटला, कोणी झोपलं नाही, कोणी आळस केला नाही. बाबांनो, हा संतांचा दरबार आहे. झालेली सेवा तुम्हा मायबापांच्या चरणाशी अर्पण करून याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. संतांच्या चरणाशी अर्पण करून आमच्या ताईच्या चरणारविंदी सेवा समर्पित करून याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम करतो. बाबांच्याशीच आमच्यावरती कृपा राहो. मारमता संत कृपा झाली, इमारत फळा आले. अरे संत हे मायबाप आहे, तुम्ही संत मायबाप कृपावंत काय मी पतित कीर्ती वर्णो. विठ्ठल ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय.